नमस्कार. आपण आजपासून गुरुचरित्र ऐकणार आहोत. प्रथम आपण गुरुचरित्राविषयी माहिती ऐकूयात. श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक आणि रसाळ ग्रंथ आहे. गुरुसंस्थेचं महात्म्य वर्णन करणारा हा ओबीबद्ध ग्रंथ कालातीतच आहे. नामधारकाच्या प्रश्नाचं निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्ताची अवतार कथा, अंबरीश कथा, धौम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचं वर्णन जरी केलं ना, तरी गुरुचरित्राचा मुख्य विषय श्री नरसिंह सरस्वती यांचं अलौकिक अवतारी चरित्र सांगणं हाच आहे. श्री दत्तात्रेय, श्री श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती या 3 अवतारी पुरुषोत्तमांचं अवतार कार्य या अपूर्व ओवीबद्ध चरित्र ग्रंथात प्रकट झालेलं आहे. गुरुचरित्राच्या पहिल्या 9 अध्यायात श्रीपाद शिवल्लभांचं अवतार कार्य प्रकट झालेलं आहे. तर 10व्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचं वर्णन करून आणि नंतर 11व्या अध्यायापासून श्री नरसिंह सरस्वतींचं अवतार कार्य विस्ताराने शेवटपर्यंत प्रकट झालेलं आहे. खरं सांगायचं तर 11व्या अध्यायापासूनच या अद्वितीय गुरुचरित्राला प्रारंभ होतो. दत्त संप्रदायाचं तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचं सखोल विवरण करणारा एक अजोड असा ग्रंथ आहे. दत्त संप्रदायात गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावलेला आहे. पुराणातील पंचलक्षणाचं शाश्वत संकेत या चरित्र ग्रंथाने भक्तिभावाने पाळलेले आहेत. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे कर्ते श्री सरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दर्जाचे दत्तोपासकच होते. सरस्वती गंगाधर हे श्री नरसिंह सरस्वतींचे पट्ट शिष्य सायनदेव यांचे 5वे वंशज होते. श्री नरसिंह सरस्वतींच्या अवतार कार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे 100 वर्षांनी म्हणजेच शके 1450 आणि इसवी सन 1528 या दरम्यान गुरुचरित्र प्रकट झाले. ग्रंथाच्या आरंभी सरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्व परंपरा सांगितली त्यावरून श्री सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौंडिण्य गोत्री ब्राह्मण होते. साखरे हे त्यांचं आडनाव. त्यांच्या आईचं नाव चंपा. अश्वलायन शाखेच्या काश्यप गोत्रातील चौंडेश्वर नावाच्या साधू पुरुषाची ती मुलगी होती. श्री दत्तांचं वर्णन करताना नाथ म्हणतात, दत्त वसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी कामधेनू आणि श्वान उभे शोभती समान गोदातिरी नित्यवस्ती अंगी चर्चिली विभूती काखे माझी शोभे झोळी अर्धचंद्र वसे भाळी. दत्तात्रेयांचा निवास नेहमी औदुंबराखालीच असतो. दत्तभक्तांची तशी श्रद्धा पण आहे आणि म्हणूनच सर्व दत्तभक्त औदुंबर तळी बसून शुद्ध भावनेने श्री गुरुचरित्राचं सतत पारायण करत असतात. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या श्री दत्तात्रेयांना अंतःकरणापासून सांगून श्री गुरुचरित्राचं नित्य पारायण केलं. अत्यंत श्रद्धेने श्री दत्तात्रेयांची दर गुरुवारी पूजा करून श्री गुरुचरित्राच्या सप्ताहाला सुरुवात केली तर समाप्तीच्या क्षणाला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पण एक लक्षात घ्या, ही गुरुमहात्म्य सांगणारा, उपासना मार्गाचं श्रद्धेय प्रतिपादन करणारा, मानवी आचारधर्माचं रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणूनच गुरुचरित्र या ग्रंथाला दत्त संप्रदायात मान आणि प्रतिष्ठा आहे. श्री दत्तात्रेयांच्या शाश्वत उपासनेभोवती आपल्या अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. गुरुचरित्राचं कार्य फार मोठं आहे. भक्तिरसाने ओथंबलेला हा ग्रंथ दत्त संप्रदायातील सर्वच दत्तभक्तांना वेदतुल्य वाटतो. गुरुचरित्राच्या शेवटी एक ओवी पण आहे, अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती शुचिर्भूत होवोनी शास्त्रारीती सप्ताह करिता बहुपुण्य. याचा सोपा असा अर्थ आहे की पवित्र अंतःकरणाने गुरुचरित्राचा सप्ताह केला तर केवळ सौख्य प्राप्त होतं. मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात. संपूर्ण सप्ताहात मौन ठेवून एकाच जागेवर बसून ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून पूर्व दिशेला तोंड करूनच हा ग्रंथ वाचावा.
पावित्र्य जपून श्रद्धेने पारायण केलं तर सर्वात मोठा फायदा काय होतो, तर मन शांत होतं, प्रसन्न होतं आणि ते समाधान पावतं. गुरुचरित्राच्या शेवटी म्हटलेलंच आहे, ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता हो यशी गुरुदर्शन, भूतप्रेतादी बाधा निरसन, होवोनी सौख्य होत असे. गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे हे लक्षात ठेवून पावित्र्याचं संवर्धन करीत ग्रंथाचं पारायण करण्यात मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते. आणि म्हणूनच हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेय वृत्तीनेच वाचला जावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इथेच आपण श्री गुरुचरित्राविषयीची माहिती पूर्ण करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.